दरम्यान ठाकरे बंधूंच्या या मुलाखतीवरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी विरोधकांना देखील प्रत्युत्तर दिले। आपण पाहूयात। त्यांनी ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही। प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादानं। त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत। तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय। आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते, मग मोदींनंतर तुम्ही काय करणार आहात? अमरपट्ट्या घेऊन कुणी आलंय का? मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात? मला सांगा जरा। भारतीय जनता पक्ष सध्याचा हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे। स्वतः मोदी डगमगलेले आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारण, स्थानिक राजकारण, स्वतः मोदी डगमगले आहेत, मोदी डचमळत आहेत। त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमतेम आता पेलला गेलेला आहे। राज ठाकरे असं म्हणतायत, सन्माननीय राज ठाकरे, की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते। जर भक्कम आधार असता वैचारिक तर AIM बरोबर युती झाली नसती, काँग्रेसबरोबर युती केली नसती, आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या, माघार घेतली। आता एक महत्त्वाचे अपडेट। सचिन खरात यांनी अजित पवारांना दिलेला पाठिंबा काढून घेतलाय। कोणत्याच उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही